वाशिममधील मानोरा तालुक्यात पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतामध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान झालं। शेतकरी संकटात सापडले। त्यामुळे शासनानं दखल घेऊन तत्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली। धिंगाणा केला हो साहेब, पाण्यानं काहीतरी मदत द्या हो। नौजल गेले हो साहेब, आमचे 12 नौजल गेले। हे नुकसान भरपाई पहा आता तुम्ही काय द्यायची ते। काय मेलो रे बापाने, मराचीच पाय नाही दिलं तर फाशीच घेतो साहेब मी तर। यवतमाळमधील दिग्रस, उमरखेड आणि महागाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। पावसाचा 22 मंडळांना मोठा फटका बसलाय, तर 30 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। वाशिमच्या मंगळुरूपीठ मधील वनोजा परिसरात बदलत्या वातावरणाचा संत्रा बागांना फटका बसलाय। अनियमित पावसात हजारो एकरवरील संत्रा बागा बाधित झाल्या। त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चिंतित आहेत। नाशिकच्या चांदवड तालुक्यात टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली, मात्र बाजारामध्ये टोमॅटोला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। बाजारात कॅरेटचे दर 400 ते 450 रुपयांनी व्यापारी खरेदी करतायत, तर भांडवल देखील वसूल होत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। नाशिकच्या येवल्यातल्या राजापुरात एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतातील कोथिंबीरवर रोटावेटर फिरवलाय। व्यापाऱ्यानं कोथिंबीर खरेदी करण्यासाठी पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यानं रोटावेटर फिरवलं, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय।